आपण IPD पेशंटसाठी जेव्हा डॉक्टर मेडिकल टेस्ट ॲडवाईज करतील तर त्याची प्रोसिजर बघूया. जेव्हा पवन पाटील बेड नंबर A3104साठी इथे गो टू मेडिकल रेकॉर्ड्समध्ये गेल्यानंतर इथे मेडिकल रिपोर्ट्स हा ऑप्शन्स चूज करतील. त्यानंतर इथे ॲड प्रिस्क्रिप्शन केल्यानंतर इथे प्लस साईनवर क्लिक केल्यावर मेडिकल टेस्ट हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे आपण मेडिकल टेस्ट ग्रुप बाय हा ऑप्शन सिलेक्ट करू शकतो. यामध्ये आपण मास्टर टेस्ट प्रोफाईल ही डेंग्यू टेस्ट प्रोफाईल सिलेक्ट केल्यानंतर इथे अपडेट केल्यानंतर इथे या टेस्ट जेव्हा डॉक्टर सिलेक्ट करतील आणि ॲड म्हणतील तेव्हा या टेस्ट सिलेक्ट होणार आहे. इथे सेव्ह केल्यानंतर हे प्रिस्क्रिप्शन सेव्ह होईल आणि हे प्रिस्क्रिप्शन सेव्ह झाल्यानंतर डॉक्टर हे शेअर करतील प्रिस्क्रिप्शन. आणि जे प्रिस्क्रिप्शन शेअर केलं होतं मेडिकल डॉक्टर मग अशी प्रिस्क्रिप्शन शेअर केलं होतं ते आपल्याला मेडिकल लॅबमध्ये इथं अनरीड काउंटमध्ये येतं. तर इथं आपण बघू शकतो की इथे डेंग्यूचे जे प्रिस्क्रिप्शन आहे ते इथे मेडिकल लॅबमध्ये रिसिव्ड झालं आहे. आता मेडिकल लॅबचे लोक ते टेस्ट कंडक्ट केल्यानंतर त्याचा रिपोर्ट क्रिएट करतील. जसं की जनरल रिपोर्ट्स या टॅबवर क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता तुम्ही इथे पेशंट सिलेक्ट करतील. आपले पवन पाटील पेशंट आपण सिलेक्ट करूया. त्यांची जी इन्फॉर्मेशन आहे ती ऑटोमॅटिकली इथे सिलेक्ट होणार आहे. नंतर इथनं आपण रेफर्ड बाय डॉक्टर सिलेक्ट करूया. इथे डॉक्टर ॲड होतील. त्यानंतर मग आपली जी टेस्ट त्यांनी प्रिस्क्राईब केली आहे डेंग्यूची टेस्ट ती इकडे घेतल्यानंतर त्याचे जे काही रिझल्ट्स असतील ते हे एंटर करतील. त्याप्रमाणे हा जनरेट रिपोर्ट होईल. तो जनरेट रिपोर्ट असा दिसेल. त्यानंतर इकडे जेव्हा मेडिकल लॅबवाले शेअर करतील इथे 1-to-1 RX विथ पेशंट आणि विथ डॉक्टर जेव्हा ते शेअर करतील तर ऑटोमॅटिकली हे जे हा जो रिपोर्ट आहे हा डॉक्टरांना शेअर होणार आहे. तसंच हा रिपोर्ट ते पेशंटसोबत पण शेअर करू शकतात. अशा प्रकारे आपण आत्ताच पाहिलं की रिपोर्ट कसा जनरेट होतो. त्यानंतर आता याच टेस्टचे जे इनवॉइस कसा क्रिएट करायचा तर इनवॉइस या टॅबवरती क्लिक केल्यानंतर जेव्हा ॲड बटनवरती क्लिक करतील तेव्हा इथे जी आपली डेंग्यूची टेस्ट आहे ते ॲड करतील. इथं ॲड केल्यानंतर त्याचं जे डिस्क्रिप्शन वगैरे एंटर केल्यानंतर त्याचे व्हॅल्यूज ॲड करतील. जी काही अमाऊंट असेल ती इथं ॲड केल्यानंतर ही ऑटो रिफ्लेक्टेड होणार आहे. डेंग्यू NS1ची जे व्हॅल्यू असेल जी काही अमाऊंट असणार आहे ते ॲड करतील. इथे ॲड आयटम केल्यावरती इथे रिफ्लेक्ट होणार आहे. आणि त्यानंतर जे हे जे सेव्ह PDF सेंड केल्यानंतर अशा प्रकारे हा इनवॉइस क्रिएट होणार आहे. हा इनवॉइस इथनं ते डॉक्टरांना शेअर करू शकतात, पेशंटसोबत शेअर करू शकतात. त्याचप्रमाणे हा इनवॉइस या ऑप्शन्सने सुद्धा पेशंटसोबत शेअर करू शकतात. आणि इथे जे इनवॉइस हे जे स्टेटस असणार आहे हे पेंडिंग आहे आणि हे ऑटोमॅटिकली हे IPD अंतर्गत हा जो इनवॉइस असणार आहे तो आपल्या पेशंटच्या अंतर्गत रिफ्लेक्ट होणार आहे. आपण बघू शकतो आपल्या डॉक्टर स्क्रीनवरती गेल्यानंतर IPD मॅनेजमेंटमध्ये आपले पवन पाटील या पेशंट अंतर्गत या इनवॉइस सेक्शनमध्ये इथे 800 रुपीज ॲड झालेले आहेत पेंडिंग. आणि इथे तुम्ही त्याचं रिपोर्टसुद्धा बघू शकता. ही जी डेंग्यू NS1 अँटीजन टेस्ट डेंग्यू IgM आणि त्या दोघांचे ॲडिशन 800 रुपीज इथे रिफ्लेक्ट होईल. इथे कन्सॉलिडेटेड इनवॉइस सुद्धा जनरेट होईल. इथे टोटल अमाऊंट ही जी जनरेट झाली आहे 3000 कॅश 3700 आणि ही 800 इथे ॲड झाली आहे. टोटल डिपॉझिट अमाऊंट इज 25,000. टोटल अमाऊंट जी रिसिव्ड आहे 28,700 दॅट इज 25,000 प्लस 3,700 हे ॲडेड डेट. आणि इथे ही जी 800 ही पेंडिंग आहे तर आपल्या डिपॉझिटमधून हे मायनस जे रिफ्लेक्ट करते की प्लस
हॉस्पिटलकडे 24,200 कॅश अजून त्या पेशंट अंतर्गत जमा आहे.